वांद्रे अतिक्रमण कारवाई वेळेला दगडफेक प्रकरणी 15 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वांद्रे परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई सुरू असताना अचानक मोठा गोंधळ उडाला होता। काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली। या दगडफेक प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा। दगडफेक करणाऱ्या 15 जणांना 26 मे पर्यंत कोठडी। एकशे 125 जणांचा पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईतल्या वांद्रेतील गरीबनगर झोपडपट्टी हटवताना जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली। या दगडफेकीत जवळपास 5 पोलीस जखमी झाले। पोलिसांवर झालेली दगडफेक ही त्यांच्या हत्येचा प्रयत्न होती असा दावा आता पोलिसांनी केला। पोलिसांनी गरीबनगर झोपडपट्टीत दगडफेक करणाऱ्यांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले। जवळपास 150 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले। यातल्या 15 जणांना अटक केली आहे। त्यांना कोर्टानं 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यातल्या एका अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। दगडफेक करणाऱ्यांवरच कठोर कारवाई केल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। त्या ठिकाणी रितसर अतिक्रमण काढण्याची जी काही कारवाई चालली होती त्याच्यामध्ये काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली। दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। सगळे नियंत्रणात आले। जे दगडफेक करणारे होते त्यांना अरेस्ट केलं। रेल्वे आणि पोलिसांनी केलेली कारवाई चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। गरीबनगरच्या झोपडपट्टी वासियांना बेघर करण्यापेक्षा त्यांना दुसरीकडे घरं दिली असती तर बरं झालं असतं अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। त्याच वेळी बुधवारी झालेल्या दगडफेकीचाही निषेध करण्यात आला। इथे काय तो रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो करू नका असं माझं मुळीच म्हणणं नाही। तो करा, परंतु अशी बेरहमीने तुम्ही त्यांच्यावर बुलडोझर घालू नका। त्यांचं सगळे संस्कार उद्ध्वस्त करू नका। हे सांगत असताना मी हे पण म्हणतोय की त्यांनी जे दगडफेक वगैरे केली ती अतिशय चुकीची आहे। त्याचाही मी निषेध करतो। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जला ठाकरेंची शिवसेना विरोध का करते असा सवाल भाजपनं केला। पाकिस्तान धार्जिण्या लोकांच्या जीवावर वरुण सरदेसाई निवडून आल्याचा आरोपही भाजपनं केला। बांद्र्यामध्ये रेल्वेच्या अतिक्रमण हटवण्याबद्दलची कारवाई झाली, त्याचंच दुर्दैवी समर्थन उभाटा गटाकडनं केलं जातं। कारण उभाटा गटाला अशा पद्धतीची बांगलादेश धार्जिणी, पाकिस्तानी धार्जिणी वोट बँक प्रिय आहे, म्हणून अशा पद्धतीचे अतिक्रमण हटवल्यानंतर लगेच वरुण सरदेसाई तिथे पोहोचले आणि रुदाली गायला सुरुवात केली। वरुण सरदेसाई यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आजपर्यंत अशा पद्धतीची पाकिस्तान धार्जिणी, बांगलादेशी धार्जिणी लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात। रेल्वेची अतिक्रमण हटावची मोहीम तिसऱ्या दिवशी सुरू होती। वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातील जवळपास 85% अतिक्रमण हटवल्याचा दावा रेल्वेनं केला। आजच्या कारवाईला कोणताही विरोध झाला नाही हे सुद्धा रेल्वेनं नमूद केलं कि जो अपडेट है उसके हिसाब से आज तीसरा दिन है और हमने देखा कि बिना अवरोध के, बिना रोक टोक के हमारी ये डेमोलिशन एक्सरसाइज जो है वो जारी है। आज तीसरा दिन है और अब तक ऑलमोस्ट 85% हमने डेमोलिशन का कार्य पूरा कर लिया है। जैसा मैंने बताया था कि जो अनऑथराइज्ड स्ट्रक्चर्स हैं अप्रॉक्सीमेटली 500 के करीब, उनमें से ऑलमोस्ट 85 to 90% जो है वो कार्य पूरा कर लिया गया है। उनकी डिसमेंटलिंग हो गई है। गरीबनगर झोपडपट्टी बहुमजली होती। शिवाय ती गेल्या 30 ते 40 वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर उभी होती। या कारवाईमुळे मुंबईतल्या अनेक सरकारी जमिनींवरील झोपडपट्टी हटवण्याच्या कामाला चालना मिळण्याची शक्यता आहे। गोविंद तुपेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।